पुणेकरांनो जरा लक्ष द्या। आपल्या शहरातील बिनपरवानगीच्या आणि नियमबाह्य होर्डिंग्जवर आता पुणे महापालिकेने मोठा हातोडा उगारला आहे। रस्त्यावर लावण्यात आलेल्या अनधिकृत आवाजवी आकाराच्या आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरात फलकांवर पीएमसीने कडक कारवाई सुरू केली आहे। यासाठी महापालिकेने 5 विशेष पथके तयार केली असून ही पथक शहरभर तपासणी मोहीम राबवत आहे। प्रत्येक होर्डिंगवर वैध परवानगी क्रमांक आहे का, त्याचा आकार मंजूर आराखड्यानुसार आहे का आणि महापालिकेच्या जाहिरात नियमाचे पालन केले जात आहे का याची सखोल पडताळणी केली जात आहे। नियमबाह्य होर्डिंग्स आढळल्यास ते तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या कारवाईत दंडही तितकाच कठोर आहे। संबंधित जाहिरातदाराकडून प्रलंबित परवाना शुल्क, दंड आकारणी आणि होर्डिंग्स हटवण्याचा खर्च मिळून सुमारे 2 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत। विशेष म्हणजे अधिकारी आता डिजिटल साधनाचा वापर करत असून गुगल इमेजेस सारख्या माध्यमातून संबंधित होर्डिंग्स किती काळापासून लावले आहेत याचीही पडताळणी केली जाणार आहे। या विशेष मोहिमेची सुरुवात हडपसर परिसरातून करण्यात आली। पहिल्याच दिवशी 30 होर्डिंगची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 7 होर्डिंग्स बेकायदेशीर आढळून तात्काळ हटवण्यात आली आहे। महापालिकेने स्पष्ट केले आहे की ही मोहीम पुढील काही दिवसात संपूर्ण पुणे शहरात राबवली जाणार आहे आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही। आता खरंच पुणे या इल्लीगल होर्डिंग्स पासून मुक्त होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता यावर काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।